ज्याला वीरगती प्राप्त झालेली आहे त्याला शासनाकडून 1 कोटीचं त्याच्या कुटुंबाला अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं। जो सैन्यामध्ये गेलेला आहे त्याचं मनोबल टिकवण्यासाठी त्या सोल्जरची कुटुंबाची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी आहे आणि या सरकारच्या जबाबदारी पाठीमागे त्यांनी असताना ज्यांना वीरगती प्राप्त झाली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियाला एक कोटीची मदत देण्याची योजना त्या ठिकाणी लाभलेली आहे। परंतु पंजाब मधला असणारा अग्निवीर असेल किंवा मुंबई मधला असणारा मुरली नाईक तो खऱ्या अर्थाने कर्नाटकातला आहे। त्याचे आई वडील मुंबईमध्ये मी म्हटल्याप्रमाणे रमाबाई नगर घाटकोपर ह्या भागामध्ये त्या ठिकाणी राहतात। तेव्हा महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की त्यांचं कुटुंबाचं पुनर्वसन करणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे। ती महाराष्ट्र शासनाने उचलावी असं मी आवाहन या ठिकाणी करतोय। जे जनतेमधनं आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहावं, मेसेजेस पाठवावेत की ज्या सोल्जरला वीरगती प्राप्त झालेली आहे, मग तो अग्निवीर अग्निवीर ह्या नावाने असेल, BSF या नावाने असेल, इंडो तिबेटियन फोर्स या नावाने असेल किंवा इतर कुठल्याही नावाने असेल, अग्निवीर ह्या नावाने असेल, या सगळ्यांना युद्धामध्ये किंवा कुठल्याही कारवाईमध्ये वीरगती प्राप्त झाली तर त्यांना ही योजना लागली पाहिजे, लागू केली पाहिजे, तरच मनोबल हे कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय। नाही तर या लढाईमध्ये पाकिस्तानचे असलेले अनेक सैनिक हे रिझिग्नेशन देऊन गेले। ती परिस्थिती भारतावरती येऊ नये आणि म्हणून त्याला मदत केली।